नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वात मोठा भाऊ काँग्रेस ठरलेला आहे. हे आता सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस आघाडी न करता लढली होती आणि त्यामध्ये आम्हाला मिळालेली एकूण मतं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवक म्हणून या दोनही पक्षापेक्षा अधिकचं यश आम्हाला मिळालं. हे यावरूनच आता स्पष्ट होते की काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आघाडी न करता लढण्याची आहे. राहिला मुंबईमध्ये उद्धवजी आणि राजजी जर एकत्र येत असतील, दोन भाऊ, तर नक्की आम्हाला आनंद आहे. एक कुटुंब एकत्र येऊन जर निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येत असतील आणि एकत्र लढत असतील, त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही आणि आम्ही त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी भावना सुद्धा आम्ही व्यक्त करतो. पण एक लक्षात घ्या की काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना ही मनसेबरोबर जाण्याची नव्हती, तर शिवसेनेबरोबर आणि शरद पवार साहेबाबरोबर जाण्याची कालही भावना होती, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे आम्ही ते दोन भाऊ एकत्र लढतायत म्हणून आमचं काय होईल ते आम्ही बघून घेऊ. हो, जसं लोकसभा निवडणुकीमध्ये बटोगे तो कटोगे असा नारा आला होता, तोच त्याची पुनरावृत्ती करत मराठी माणूस चुकला तर संपला असं उद्धव ठाकरे म्हणाले. याचा दुसरा अर्थ असा होता की मराठी माणसांनी आम्हाला मतं द्यावे, काँग्रेसलाही मतं देऊ नये, भाजपलाही मतं देऊ नये. नाही, मराठी माणूस तो विचार करून निर्णय घेईल. पण एक आहे की मराठी माणूस महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चाललं आहे, भाषेवरही चाललं आणि प्रांतावरही चाललेलं आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. मी जरी काँग्रेसचा जरी असलो तरी ती वस्तुस्थिती आहे. मुंबई छाती ठोकून कोणी सांगो, कोणी चंद्रसूर्य असेपर्यंत सांगो, पण मुंबई बळकावण्याचा, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई ही गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे आणि यामध्ये मुंबईची वाट लावण्याचं काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्णतः कंट्रोल आज जे दिसत आहे ते गुजरातचं दिसतोय आणि त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजेत. ही त्यांची भावना आहे, आमचीही भावना आहे. हो, त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आले होते. आज त्यांना महापौर करायचा म्हणून ते मनसे सोबत गेले. काँग्रेसला आता हे उशिरानं कळलेलं आहे की आपण स्वबळावर राहिलं तरच फायद्याचा. म्हणजे आता काँग्रेसला पश्चाताप येत नाही का तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणार? नाही, ती महाविकास आघाडी म्हणून, आपल्या इंडिया आघाडी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्याचे मोड बांधण्याचं काम त्यावेळेस झालेलं होतं. त्याला इंडिया आघाडीचे अजूनही ते सदस्य आहेत, ते सोबत आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीशी, स्थानिक निवडणुकाशी जोडणं, उद्या ग्रामपंचायतमध्ये युती का झाली नाही असंही विचारणार तर याचं उत्तर आमच्याकडे असणारच नाही. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यांच्यासाठी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो तिकडे निर्णय घ्यायचा असतो, स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये आघाडी किंवा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का लागतोय असं काही मानण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे जे बोलले आहे ना, सगळे पक्ष बाहेर पडून महाविकास आघाडी
अबाधित आहे असं उद्धव ठाकरे बोलले. म्हणजे उद्धव ठाकरेंना म्हणण्याचा उद्देश आहे की महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे. नाही, असं कुठे म्हणले? ते म्हणले महाविकास आघाडी म्हणजे सर्व पक्ष. आघाडी कशाला म्हणायचं? महा कशा शब्द आणायचा? त्यामुळे ते उद्धवजी बोलले ते बरोबर बोलले. महाविकास आघाडी म्हणून मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की ते आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच आहोत. त्यांनी जागा डिक्लेअर केलेला नाही, अजूनही एक स्पेस ओपन ठेवलेली आहे तुमच्यासाठी असेल किंवा शरद पवार गटासाठी. काय वाटतं, स्पेसमध्ये तुम्ही इच्छुक आहात? नाही, आता ठरलेलं संपला आहे विषय. तो आमच्याकडून तो विषय संपलेला आहे. आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे तिथे आता काही फार स्कोप आहे असं मला वाटत नाही. वंचित